विष्णूचा कूर्म अवतार, समुद्र मंथनाची अद्भुत कथा। फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा देव आणि दानव यांच्यात नेहमीच संघर्ष चालू असायचा। दोन्ही पक्षांना अमरत्व प्राप्त करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांना अमृत मिळवायचे होते। अमृत एका विशाल दुधाच्या सागरात म्हणजेच क्षीरसागरात दडलेले होते, पण हे अमृत काढणे सोपे नव्हते। अखेरीस देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी ठरवले की मंदार पर्वत मंथनासाठी रवी म्हणून वापरला जाईल आणि वासुकी नाग दोरी म्हणून। मंदार पर्वत खूपच विशाल आणि जड होता। जेव्हा तो क्षीरसागरात ठेवण्यात आला तेव्हा तो तळाशी बुडू लागला। देव आणि दानव चिंतेत पडले, त्यांचे प्रयत्न व्यर्थ जात होते। तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या मदतीला धावले। त्यांनी विशाल कासवाचे म्हणजेच कूर्माचे रूप कूर्मावतार घेऊन विष्णूंनी मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले। कूर्माच्या विशाल आणि मजबूत पाठीवर मंदार पर्वत स्थिर झाला। आता देव आणि दानवांनी पुन्हा समुद्र मंथन सुरू केले। एका बाजूने देवांनी वासुकी नागाचे तोंड धरले आणि दुसऱ्या बाजूने दानवांनी नागाची शेपटी धरली। त्यांनी मोठ्या उत्साहात आणि ताकदीने मंथन सुरू केले। अनेक युगे मंथन चालले। या मंथनातून अनेक रत्ने, अप्सरा, ऐरावत हत्ती, कामधेनू गाय आणि शेवटी धन्वंतरी देव अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले। अमृत पाहून देव आणि दानवांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला, पण भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन ते अमृत देवांना मिळवून दिले आणि त्यांना अमर केले। या कथेचे महत्त्व असे की जेव्हा कधी संकटात सापडतो आणि मार्ग दिसत नाही तेव्हा देव आपल्याला मदतीला धावतो। भगवान विष्णूंनी कूर्मावतार घेऊन केवळ मंदार पर्वताला आधार दिला नाही, तर देव आणि दानवांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत केली। हा अवतार धैर्य, स्थिरता आणि मदतीचे प्रतीक आहे।